एज्युकेशन आणि अभिवाचन चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. किशोर मासिकातील दिवाळी अंक 2016 ऑक्टोबर-नोव्हेंबरमधील रेणू गावस्कर यांचा रस्किन बॉन्ड हा लेख आपण पाहूयात. रस्किन बॉन्ड यांच्या कथा, त्यांच्या कविता, प्रवास वर्णनं, कादंबऱ्या सगळे साहित्यच इतके अप्रतिम आहे की ते कोणीही वाचावे. लहानांनी वाचावे, मोठ्यांनी वाचावे, एकटे एखाद्या कोपऱ्यात बसून वाचावे किंवा शाळे कॉलेजात एकत्र जमून गटागटाने वाचावे. रस्किन बॉन्ड यांचे साहित्य सर्वांना आवडते, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना. रस्किन बॉन्ड मसुरीला राहतात. जन्माने भारतीय नसलेले रस्किन बॉन्ड स्वतःच्या इच्छेने खऱ्या अर्थाने भारतीय कसे झाले याची कहाणी मोठी मनोरंजक तर आहेच, पण त्याचे अस्सल भारतीयत्व दाखवणारी आहे. रस्किन बॉन्ड 16-17 वर्षांचे झाले आणि त्यांनी इंग्लंडला जायचे ठरवले. तोपर्यंत ते भारतातच राहिले होते, पण त्यांच्यासमोर अनेक अडचणी होत्या. प्राणापलीकडे प्रिय असलेले वडील मरण पावले होते. आईने दुसरा विवाह केला होता. पैशांची तंगी होती. थोडक्यात इथं राहून गुजराण करणे कठीण झाले होते. इंग्लंडमध्ये काम मिळेल, राहण्याची व्यवस्था होईल अशी शक्यता निर्माण झाल्यावर तरुण रस्किन यांनी जड आणि उदास अंतःकरणाने इंग्लंडला जायचे ठरवले. ठरवल्याप्रमाणे रस्किन बॉन्ड इंग्लंडला गेले खरे, पण त्यांचे मन तिथे अजिबात रमले नाही. त्यांना सारखी भारतभूमीची आठवण यायची. इथल्या पर्वतांची यायची, टेकड्यांची यायची, वृक्षांची यायची आणि होय, इथल्या आकाशाची देखील यायची. रात्री झोप आली की भारतातील दऱ्याखोऱ्या त्यांना साथ घालायच्या. पर्वतराजी आमंत्रण द्यायची आणि वृक्ष तर सोडून गेल्याबद्दल दुःख व्यक्त करायचे. असा काही काळ गेला. आपले हे भारताविषयीचे प्रेम कालांतराने कमी होईल असे रस्किन यांना वाटायचे, पण त्या आठवणी, निसर्गाकडून येणारी आमंत्रणे कमी तर झाली नाहीत, उलट वाढली. रात्रीच्या झोपेतल्या स्वप्नांमध्ये तर हा निसर्ग आठवणींना पिंगा घालत होता, पण दिवसा उजेडी देखील यादों का सिलसिला चालू होताच. शेवटी रस्किन यांनी निर्णय घेतला. त्यांना परत जायचे होते. भारतातील निसर्ग त्यांना हाक मारत होता, साथ घालत होता. त्याला प्रतिसाद देणेच रस्किन बॉन्ड यांना श्रेयस्कर वाटले. पण मुख्य अडचण पैशांची होती. पैसे अजिबात नव्हते. पण मग रस्किन यांनी मिळेल ते काम केले. अगदी काटकसरीने नव्हे, कंजूसीने राहिले. काही अवकाशानंतर पैसे साठले. थोड्याच काळात रस्किन भारतात परतले, मसुरीला पोचले. त्यांना आमंत्रित करणाऱ्या दर्या, खोऱ्या, डोंगरराजी, वृक्षराई त्यांची जणू वाटच बघत होते. जीवाशिवाची भेट झाली. रस्किन बॉन्ड मसुरीला राहिले, ते कायमचेच. रस्किन बॉन्ड यांची खूप पुस्तके मी वाचली आहेत. त्यातून त्यांच्या आयुष्यातल्या कितीतरी छोट्या छोट्या बाबी मला वाचायला मिळाल्या. रस्किन बॉन्ड यांचे मसुरीचे घर बघावे, त्यांना भेटावे अशी तीव्र आकांक्षा माझ्या मनात निर्माण झाली. काही वर्षांपूर्वी माझी मुलगी व मी रस्किन बॉन्ड यांना भेटण्यासाठी मसुरीला गेलो. त्यांचे तिथले घर बघितले. छोटेसे दगडांनी बांधलेले घर. आतल्या बाजूला एक जिना. वर जाण्यासाठी रस्किन बॉन्ड यांचा जुना टाईपरायटर. रस्किन बॉन्ड चुटपुटे भेटले. त्यांना त्या दिवशीच डेहराडूनला जायचे होते. गडबडीत होते ते. फार बोलले नाहीत. आम्ही बोललो ते मात्र शांतपणे ऐकले. महाराष्ट्रातल्या अगणित मुलांना त्यांच्या गोष्टी आवडतात हे ऐकून त्यांच्या चेहऱ्यावर स्मितरेषा उमटली. खास करून महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातील मुलांना सीताची गोष्ट किती आवडली हे मी त्यांना सांगताच लेखक महाशय एकदम खुश होऊन गेले. रस्किन बॉन्ड यांचे घर अनेक अर्थांनी चार चौघांसारखे नाही. म्हणजे असे की एवढा मोठा, देशविदेशात गाजलेला लेखक, कितीतरी भाषात भाषांतरित झालेली त्याची पुस्तके, अगणित पुरस्कारांनी सन्मानित झालेला, त्याच्या घराविषयी एक काहीतरी कल्पना असतेच आपल्या मनात. त्या मानाने रस्किन बॉन्ड यांचे घर साधे, अगदी पराकोटीचे साधे आहे. त्या घराला लाभलेले वैभव कुठले असेल तर ते आहे निसर्गाच्या सानिध्याचे. रस्किन बॉन्ड यांच्या घरासमोर खोल दरी आहे. सभोवताली घनदाट वृक्षराई आहे. निसर्गाने नटलेल्या वातावरणात रस्किन बॉन्ड राहतात. त्या अर्थाने रस्किन बॉन्ड श्रीमंत आहेत खरे.
रस्किन बॉन्ड म्हटले तर एकटे, म्हटले तर कुटुंबवत्सल आहेत. रस्किन बॉन्ड हे विवाहित नाहीत. वडील लहानपणीच गेले, आई दुरावली, आजी आजोबांपाशी काही काळ राहिले, पण त्यांच्या निधनानंतर तेही घर गमावलं. मग मात्र राहिले ते एकटेपण, वडिलांच्या असंख्य स्मृतींचा आधार. रस्किन बॉन्ड यांनी लग्न केले नाही, त्या अर्थी त्यांचे कुटुंब नाही, पण तरीही ते कुटुंबवत्सल कसे झाले याची गोष्ट खूप मनोरंजक आहे. रस्किन बॉन्ड यांच्याजवळ प्रेम नावाचा एक मुलगा राहायचा. पहाडी भागातला. प्रेम लहान असतानाच घरकाम करायचा, म्हणून रस्किन बॉन्ड यांच्याकडे आला आणि घरचाच होऊन गेला. नोकर म्हणून आला खरा, पण रस्किन बॉन्ड आणि त्यांचे प्रेम यांच्यात तसे नाते राहिलेच नाही. ते एकमेकांचे दोस्त तर झालेच, शिवाय रस्किन बॉन्ड प्रेमचे पालकच बनून गेले. प्रेमनेच या प्रेमाची बूज राखली. तो रस्किन बॉन्ड यांचा आप्त झाला. कालांतराने प्रेम मोठा झाला, त्याचे लग्न झाले, प्रेमला मुले झाली, प्रेमच्या मोठ्या मुलाचे लग्न झाले, त्याला कन्यारत्न प्राप्त झाले. या मुलीचे नाव लाडाने राधा ठेवले गेले. रस्किन बॉन्ड यांना ही कन्या फार आवडायची. ती त्यांच्या गळ्यातला ताईतच बनली होती म्हणा ना. मग रस्किन बॉन्ड यांनी राधाला विनंती केली, एक जगावेगळी विनंती. त्यांनी राधाला स्वतःला दत्तक घेण्याविषयी विचारले. म्हणजे राधाने त्यांना आजोबा म्हणून दत्तक घेण्याविषयी विचारले. म्हणजे राधाने त्यांना आजोबा म्हणून दत्तक घ्यायचे. आहे की नाही गंमत. सहसा मोठी माणसे लहानांना दत्तक घेतात, पण इथे सगळाच उलटा मामला. अर्थात रस्किन बॉन्ड यांची विनंती छोट्या राधाला किती समजली असेल कोण जाणे, पण इतका गोड आजोबा कुणाला हवासा वाटणार नाही बरं. तर एकंदर हे दत्तक विधान पार पडले आणि रस्किन बॉन्ड हे या कुटुंबाचे ऑफिशियल आजोबा झाले. आहे की नाही गंमत. एखादा माणूस इतक्या कल्पकतेने, इतक्या संवेदनशीलतेने आपले कुटुंब उभे करू शकतो, ही गोष्टच किती सुंदर आहे. आपले घर आपण निर्माण करतो, याचा याहून ग्रेट अर्थ दुसरा काही असू शकतो. रस्किन बॉन्ड यांना क्रिकेट हा खेळ प्रिय आहे. त्यांनी क्रिकेट या खेळावर आधारित रणजीज बॅट नावाची एक उत्कृष्ट कथा लिहिली आहे. ही कथा आहे किशोरवयीन मुलांसाठी. नावात सुचवल्याप्रमाणे ही कथा रणजी या मुलाविषयी आणि त्याच्या बॅटविषयी आहे. रणजी हा 13-14 वर्षांचा मुलगा क्रिकेट या खेळाचा वेडा आहे. शाळेच्या संघातून तो खेळतो. त्याच्या शिस्तप्रिय आईचा रणजीच्या खेळण्याला अजिबात विरोध नाही, पण त्याने अभ्यासाच्या वेळा पाळायला हव्यात, गृहपाठ नीट करायला हवा, संध्याकाळी वेळेवर घरी यायला हवे असा तिचा आग्रह आहे. रणजीलाही आईचे हे म्हणणे मान्य आहे. एवढेच नव्हे तर आईच्या अटी तो कटाक्षाने पाळतो देखील. असे सगळे चांगले चालले असताना दुधात मिठाचा खडा पडावा असे काहीतरी घडले. रणजीचा बॅड पॅच सुरू होतो. त्याची चेंडू नीट पडत नाही की बॅट बरोबर वळत नाही, पुष्कळदा शून्यावर झेल जातो. संघाचा कप्तान सूरज रणजीला पुष्कळ पाठिंबा देतो, पण सातत्याने अयशस्वी ठरणाऱ्या रणजीला तो मदत तरी किती करणार. शेवटी निवड समितीने रणजीला निर्वाणीचा इशारा देतात. रणजी जड पावलांनी व त्याहून जड अंतःकरणाने शाळेच्या बाहेर पडतो. खाली मान घालून घराच्या दिशेने चालू लागतो. जवळच असलेल्या स्पोर्ट्स सेंटरचे मालक रवी काका रणजीची ही जड पावले हेरतात. रणजीला जवळ बोलावून त्याच्या खिन्नतेचे कारण रवी काका काढून घेतात. ऐकल्यावर ते या समस्येचे लगेच निराकरण करतात. म्हणजे काय की ते रणजीला गोडाऊनमधून स्वतःच्या लहानपणीची एक जुनी पुराणी बॅट काढून देतात. ती हलकी असल्याचा निर्वाळा देतात. रणजी अक्षरशः हरखून जातो. दुसऱ्या दिवशीच्या सामन्यात रणजी फलंदाजी करायला उतरतो, तोच पूर्ण आत्मविश्वासाने. लकी बॅटच्या लकवर त्याचा पूर्ण विश्वास असतो. त्या दिवशीचा रणजीचा खेळ आधीच्या सर्व पराभवाचे उट्टे काढणारा ठरतो. धावांचा नुसता पाऊस पडतो. क्रिकेटचा उर्वरित मोसम रणजीसाठी व पर्यायाने त्याच्या शाळेसाठी देखील बहरीचा ठरतो. तेवढ्यात रणजीच्या वर्गमित्राला भीमला खोक पडल्यामुळे त्याला डॉक्टरकडे नेऊन घरी पोचवण्याची जबाबदारी रणजीवर येते. त्या गडबडीत रवी काकांनी रणजीला दिलेली लकी बॅट रणजीकडून गहाळ होते. रणजीला कमालीची अपराधी वाटते. त्या भावनेपोटी तो रवी काकांना जाऊन भेटतो.
पण त्यांच्या अपेक्षेप्रमाणे रवी काका त्याच्यावर रागवत नाहीत. उलट रणजीला आणखी एक अधिक जुनी दिसणारी बॅट देऊ ती अधिक लक्की असल्याची म्हणजे सेंचुरी ठोकण्याची ग्वाही देतात. रणजीचा आनंद द्विगुणित होतो. तो जायला निघणार एवढ्यात रवी काका त्याला थांबवतात आणि म्हणतात, रणजी, लक म्हणजे विश्वास, आत्मविश्वास. आत्मविश्वास म्हणजे हे जाणून घेणं की मी चांगला आहे, नक्की चांगला आहे. कथा इथंच संपते, मात्र शेवटची वाक्य मुलांवर विलक्षण परिणाम करून जातात. म्हणून मुद्दाम मी इथे मूळ इंग्लिश कथेतून उद्धृत करते. लक इज अ कॉन्फिडन्स अँड कॉन्फिडन्स इज नोईंग दॅट आय एम अ गुड. येस, आय एम अ गुड. मी नीलम पो. धन्यवाद.